जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभाग हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा विभाग आहे। जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून कारभार चालवला जातो। मात्र मार्च 2022 ला लोकनियुक्त सदस्य कार्यकाल संपल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत। मात्र या काळात अनेक विभागात मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसत आहे। जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभागाने 13 मार्च रोजी महिला मेळावा आयोजित केला होता। अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करणे या एकाच कार्यक्रमाचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेत आहे। कार्यक्रमाची कोणतीही पूर्वप्रसिद्धी नसल्याचे दिसते। पालकमंत्री वगळता जिल्ह्यातील एकही आमदार उपस्थित राहिले नाहीत। हे प्रशासनाच्या समन्वयाचे अपयश आहे। ही योजना राज्य सरकारची आहे। गुरुवारी या कार्यक्रमात फक्त 5 ते 10 अंगणवाडी सेविकांनाच मोबाईल वाटप करण्यात आले। अधिक माहिती घेतली असता सर्व मोबाईल उपलब्ध झाले नसल्याने प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केल्याचे सांगण्यात आले। हा व इतर काही उपक्रम यासाठी हा उपक्रम फार तर अर्धा तास चालला असेल। मात्र त्यासाठी जिल्हा परिषद स्वनिधीतील सुमारे 8 ते 10 लाख रुपये खर्च केल्याचे समजते। त्यामुळे हा खर्च गैरलागू व मनमानी पद्धतीने केल्याचे जाणवते। त्यामुळे या सर्व कार्यक्रमाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, झालेला खर्च वसूल करावा अशी विनंती आहे। याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे।